नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्दी बॅचचं पुढील प्रकार बघणार आहे। म्हणजे वर्दी बॅच मधलं जे अंकगणित आपलं सुरू होतं संख्या टॉपिक, त्यातलं पुढचं प्रकार बघणार आहे मित्रांनो। बघा, गुणनक्रम संख्या। गुणनक्रम संख्या म्हणजे काय, आधी आपण त्याची व्याख्या जाणू मित्रांनो, त्यानंतर आपण त्याला शिकू मित्रांनो। बघा, गुणनक्रम संख्या कुठल्या चिन्हाने दाखवतात म्हटलं तर बघा, याला फॅक्टरियल नंबर म्हणतात मित्रांनो। बघा, हे फॅक्टरियल चिन्ह आहे, इंग्रजीमध्ये याला फॅक्टरियल नंबर म्हणतात, याला फॅक्टरियल चिन्ह म्हणतात मित्रांनो। या चिन्हाने ते दर्शवतात। बघा कसं ते आपण समजून घेऊ। बघा, पहिलं तर व्याख्या समजून घ्या। क्रमाने गुणाकारात लिहिले जाणाऱ्या संख्यांना गुणनक्रम संख्या म्हणतात। बघा, इथं गुणनक्रम संख्या म्हणतात, म्हणजे क्रमाने लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना काय म्हणतात मित्रांनो, गुणनक्रम संख्या म्हणतात। जसे की बघा, मी म्हणलोय 3 फॅक्टरियल। 3 फॅक्टरियल म्हणजे काय मित्रांनो, 3 गुणनखंडातील संख्या बरोबर उत्तर किती लिहा म्हणले। मग तुम्ही कसं लिहिणार मित्रांनो, बघा 3 पर्यंत गुणाकार करत जायचं, 1 पासून ते 3 पर्यंत। बघा, 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3, यांनाच काय म्हणतात, गुणनक्रम संख्या। मग यांचं गुणाकार करा मित्रांनो, उत्तर किती मिळेल। 1 गुणाकारामध्ये 2 2, 2 त्रिक 6, मग 3 गुणनखंड म्हणजे उत्तर किती मित्रांनो, 6। आता मी म्हणलोय 4 गुणनखंड बरोबर किती। आता 4 गुणनखंड बरोबर किती म्हणलं तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे मित्रांनो। कसं, बघा काय करणार तुम्ही, 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 4। आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, तुमचं 3 पर्यंत 6 उत्तर होतं, मग 3 गुणाकारामध्ये 4 केलं तर किती होतंय, म्हणजे 6 गुणाकारामध्ये 4 किती मित्रांनो, 24। बघा, तुम्ही म्हणणार सर 3 गुणाकारामध्ये 4 24 कसं, 3 गुणनक्रमचं 6 आहे, मग 6 गुणाकारामध्ये 4 24, मग यांनाच काय म्हणतात मित्रांनो, गुणनक्रम संख्या। आज आपण एकदम बेसिक पासून ते हाय लेवल पर्यंतचे सर्व प्रश्न सोडवणार आहे मित्रांनो। पण ते पण कसं मित्रांनो, बघा एकदम पद्धतशीर आणि एकदम जाणीवपूर्वक। तुम्हाला बघा, जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना काही गोष्टीचं कधीच प्रॉब्लेम येणार नाही या टॉपिक मध्ये। मग याला आपण बेसिक पासून लिहायला सुरुवात करू मित्रांनो। बघा, सुरुवात तर तुम्हाला काय करायचंय, बघा गुणनक्रम संख्या म्हणजे काय मित्रांनो, क्रमाने गुणाकारात लिहिले जाणाऱ्या संख्यांना गुणनक्रम संख्या म्हणतात। आता याची आपण थोडक्यात उदाहरणं बघू मित्रांनो। उदाहरणार्थ मी म्हणलोय 1 फॅक्टरियल, हे कुठल्या याच्याने दाखवतात, फॅक्टरियल चिन्हाने यांना दाखवतात मित्रांनो। 1 फॅक्टरियल बरोबर किती म्हणलं तर तुम्हाला किती आला पाहिजे मित्रांनो, 1 लिहिले, 1च याचं उत्तर राहणार। मग इथं 2 फॅक्टरियलची किंमत किती सांगा म्हटलं तर तुम्ही काय सांगणार आहे मित्रांनो, 1 गुणाकारामध्ये 2 बरोबर किती मित्रांनो, 2 1 2, म्हणजे याचं उत्तर किती आलं मित्रांनो, 2, आणि याचं उत्तर किती होतं, 1। जसं मी 3 फॅक्टरियल म्हटलं मित्रांनो, 3 फॅक्टरियलचं उत्तर तुम्हाला कळालं पाहिजे। म्हणजे कसं, 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3, मग सांगा मित्रांनो यांचा गुणाकार करा, 2 1 2, 2 त्रिक 6, मग याचं उत्तर किती आलं, 6। मग तुम्ही मला सांगा मित्रांनो, 4 फॅक्टरियल बरोबर उत्तर किती लिहिता येणार। मग आपण कसं लिहिणार आहे मित्रांनो, 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 4। बघा, 3 फॅक्टरियलची किंमत आहे 6, 6 चौक 24, मग याचं किती येणार मित्रांनो, 24। आता मी म्हणलोय 5 फॅक्टरियल बरोबर किती, 5 फॅक्टरियलची किंमत कसं लगेच काढता येते। बघा, आता लिहायचं 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 4 गुणाकारात 5। आता 4 पर्यंत किती होतं मित्रांनो, 24। आता काय करणार, डायरेक्टली 24 5 किती मित्रांनो, 120। मग 5 फॅक्टरियलची किंमत किती आली मित्रांनो, 120। आता पुढील पण घेऊ, 6 फॅक्टरियल बरोबर किती। बघा, 6 फॅक्टरियलची किंमत तुम्हाला माहिती असावी। बघा कसं लिहिणार आपण, 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 6। मग तुम्हाला याचं उत्तर काढता येतंय का मित्रांनो, येतंय। बघा, 5 फॅक्टरियलची किंमत किती आहे मित्रांनो, 120। 120 गुणाकारामध्ये 6 करा मित्रांनो, 6 0 0, 12 सक 72, मग किती आला मित्रांनो, 720। आता तुम्हाला 6 फॅक्टरियल पर्यंत तुम्हाला मी डायरेक्टली उत्तर काढून दिलेले मित्रांनो। एवढं लिहून घ्या, एवढं लिहून झाल्यावर आपण याच्या पुढच्या प्रश्नाला सुरुवात करू मित्रांनो। बघा, या पहिल्या प्रकारावर बघा तुम्हाला 3 प्रश्न दिलोय, म्हणजे या फॅक्टरियल नंबरवरती प्रश्न कसे विचारले जातात आपण ते बघतोय मित्रांनो। बघा,
प्रकार पहिला आहे यातला बघा, यांची बेरीज करा. बेरीज म्हणजे कसं मित्रांनो, 2 फॅक्टरियल अधिक 3 फॅक्टरियल बरोबर किती. आता तुम्हीच बघून आले मित्रांनो, 2 फॅक्टरियलची किंमत किती होती मित्रांनो, 2 फॅक्टरियलची किंमत होती किती 2 आणि 3 फॅक्टरियलची किती होती मित्रांनो 6. मग 2 अधिक 6 बरोबर किती मित्रांनो 8. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं 8. आता बघा दुसरा प्रश्न दिले, 3 फॅक्टरियल अधिक 5 फॅक्टरियल बरोबर किती. बघा तुम्हाला 3 फॅक्टरियलची किंमत मगाशी सांगितलं मित्रांनो किती 6. मग 5 फॅक्टरियलची किंमत किती होती मित्रांनो 120. मग 120 मध्ये 6 जोडा मित्रांनो किती होणार आहे 126. मग याचं उत्तर किती आलं 126. बघा मित्रांनो या दुसऱ्या पहिल्या प्रकारामधलं तिसरा प्रश्न तुम्ही काय करा मित्रांनो सोडवा. या प्रकार बघितले. दुसरा प्रकार बघा मित्रांनो वजाबाकीचा आहे. दुसरा प्रकारचा प्रश्न कसले वजाबाकीचं. मग याला कसं सोडवणार तेही लक्षात घ्या. बघा 5 फॅक्टरियल वजा 2 फॅक्टरियल म्हटले मित्रांनो. आता वजाबाकी करा. मग 5 फॅक्टरियलची किंमत किती आहे मित्रांनो 120 वजा 2 फॅक्टरियलची किंमत किती आहे मित्रांनो 2. मग या दोघांची वजाबाकी किती येत आहे मित्रांनो 120 मधून किती गेले 2 गेले, राहिले किती मित्रांनो 118. याचं उत्तर असणार आहे 118. बघा 6 फॅक्टरियल वजा किती मित्रांनो किती आहे म्हणले 5 फॅक्टरियल. मग 6 फॅक्टरियलची किंमत आहे 720. 5 फॅक्टरियलची किंमत आताच काढलो होतो आपण. बघा हे पाठ पण आहे 120. 720 मधून 120 गेले मित्रांनो, उत्तर किती राहिले 600. मग याचं उत्तर किती आलं मित्रांनो 600. मग काय करा तुम्ही हा तिसरा प्रश्न तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर तुम्ही पाठवा मित्रांनो. आता प्रकार तिसरा आहे बघा. प्रकार पहिला बघितलो बेरीज करणे, प्रकार दुसरा बघितलो वजाबाकी करणे, प्रकार तिसरा आहे गुणन कर्म संख्याचं काय गुणाकार करणे. बघा ऑलरेडी गुणाकारच असतात पण आता गुणाकारच करायचे, पण कुठल्या पद्धतीने समजून घ्या मित्रांनो. तुम्हाला काही संख्यांची किंमती माहितीच पाहिजे. माहिती नसेल तर काढायचं कसं मी तुम्हाला बेसिक पहिल्या प्रकारामध्ये म्हणजे बेसिक गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. बघा 3 फॅक्टरियल म्हणजे किती असतो मित्रांनो 3 फॅक्टरियलची किंमत 6. ऑलरेडी तर गुणाकार आहे गुणाकार. 2 फॅक्टरियलची किंमत 2 असती. मग आता काय करायचं मित्रांनो बघा साइन दोन्ही 12. मग या पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं मित्रांनो 12. त्याच पद्धतीने बघा दुसरा प्रश्न बघा कसं दिले. 5 फॅक्टरियलची किंमत किती असते मित्रांनो बघा 120 गुणाकाराला गुणाकार. 4 फॅक्टरियलची किंमत आहे मित्रांनो 24. बघा 24 आहे. या दोघांचा आता गुणाकार करायचा. बघा गुणाकार कसं करायचं बघा माझ्या पद्धतीने गुणाकार करा, लवकर तुमचं गुणाकार होत जाईल मित्रांनो. बघा पहिलं तर 120 गुणाकारामध्ये 24. तुम्हाला एकतर कशाचं पाडायला पाहिजे 24 नाही तर 120 मित्रांनो. मग मी काय करतोय मित्रांनो 24 पाडा म्हणतोय. बघा पहिलं तर 24 0 0 24 0 किती मित्रांनो 0. मग सांगा मित्रांनो 24 दोन्ही किती मित्रांनो 48. 48 किती मित्रांनो 8 हातचे 4. हातचे 4 मी इथं लिहितोय मित्रांनो. ठीक आहे. मग सांगा 24 1 24. 24 अधिक 4 किती मित्रांनो 28. मग उत्तर किती आलं 2880. मग काय करा मित्रांनो तुम्ही या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सोडा मित्रांनो आणि घरी सोडवून घ्या. आता चौथा प्रकार आहे बघा. चौथा प्रकार तुम्हाला कशाचं दिले भागाकाराचा. बघा मित्रांनो पहिला दुसरा तिसरा आणि हा चौथा प्रकार आहे. बघा भागाकार करत असताना भागाकाराची 2 पद्धती आहे मित्रांनो. बघा एक तर आडवी पद्धत एक तर उभी पद्धत. आपण कुठली पद्धतीने पण त्याला उत्तर काढू शकतो. बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय म्हणले 3 फॅक्टरियल भागाकारामध्ये 2 फॅक्टरियल बरोबर किती. बघा मित्रांनो 3 फॅक्टरियलची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही बघा याला सोडवणार कसं तुम्ही किंमत ठेवायची नाही. आता तुम्हाला ते गुणाकार लिहायचं मित्रांनो. कसं बघा इथं समजून घ्या. 3 फॅक्टरियल 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 भागाकार आहे. या पद्धतीने भागाकार लिहा मित्रांनो. 2 फॅक्टरियल आहे का 1 गुणाकारामध्ये 2. मग झालं का मित्रांनो उत्तर आपल्याला सांगायचं आहे. बघा बघा 2 फॅक्टरियल पर्यंत 2 गेले मित्रांनो, राहिले किती 3 राहिले. मग याचं उत्तर किती येणार मित्रांनो याचं उत्तर येणार तुमचं 3. भागाकारात 1 फॅक्टरियल 2 फॅक्टरियल गेले मित्रांनो, कापून गेले. मग राहिलं काय 3 राहिले तर 3 उत्तर राहील. आता इकडे या मित्रांनो हे किती आहे 5 फॅक्टरियल. हे किती आहे मित्रांनो 4 फॅक्टरियल. सोपं आहे बघा. याला शॉर्टकट पण आहे, पण ज्यावेळेस मी शॉर्टकटचा व्हिडिओ बनवेन त्यावेळेस सांगतो मित्रांनो. बघा शॉर्टकट म्हणजे काय ह्या 5 मधून 4 गेले राहिले 5च. हे कसं काढता येतोय बघा 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 5
आणि भागाकारात किती आहे मित्रांनो 4 पर्यंत आहेत का नाही, मग काय करणार तुम्ही मित्रांनो 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 4 बघा 5 फॅक्टरियल भागाकारामध्ये 4 फॅक्टरियल आलं 4 पर्यंत 4 निघून गेले मित्रांनो राहिले किती इथं 5 मग याचं उत्तर किती राहील 5 तुम्ही डायरेक्टली याच्यातून 4 काढले असते राहिलं असतं शेवटचं 5 उत्तर सांगितले असते मग तुम्ही काय करा मित्रांनो याचं उत्तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर सेंड करा मित्रांनो ठीक आहे आता 5वा प्रकार आपण पाहू आता 5वा प्रकार आहे 5वा प्रकार काय दिलाय बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे 3 फॅक्टरियल गुणाकारामध्ये 2 फॅक्टरियल गुणाकारामध्ये 8 फॅक्टरियल भागाकारात दिले 7 फॅक्टरियल गुणाकारामध्ये 2 फॅक्टरियल असे 2 प्रश्न आहे एक प्रश्न मी तुम्हाला घरी सोडवायला पण देतोय मित्रांनो बघा यावेळेस काय करायचंय मगाशी तुम्हाला म्हटलं बघा दुसरा प्रश्न सोडवत असताना मागच्या प्रकारातील डायरेक्टली आपण विचार करायचा त्याच्या जवळ कसं जात आहे बघा पहिलं तर बघा गुणाकारात आहे सगळे म्हणून भागाकारात काय होतो कापाकापी होते मग 2 ला 2 गेले राहिले किती मित्रांनो बघा इथं 7 राहिले खालचं 7 नि याला 8 पर्यंत बघा 8 मध्ये 7 फॅक्टरियल पर्यंत आहे 8 मध्ये 7 पर्यंत संपले मित्रांनो राहिले कुठलं 8च राहिले संपलं मग आता 3 फॅक्टरियलची किंमत किती मित्रांनो 6 आणि इथं राहिले कितवा 8वा मग 48 बघा ज्याला हे समजलं नाही मी सांगतो कसं बघा त्याला आपण कसं लिहिलं असतं मित्रांनो 1 गुणाकारामध्ये 2 3 4 5 6 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 8 खाली काय होतं मित्रांनो 7 होतं का नाही म्हणजे मला सांगा 7 फॅक्टरियल म्हणजे काय 1 ते 7 पर्यंत गुणाकार मग 7 ला 7 गेलं राहिलं किती 8 मग 8 राहिले तर इथं 3 फॅक्टरियलची किंमत 6 आहे 6 48 मित्रांनो हा एक प्रश्न सोडून दाखवतो बघा याला तुम्ही कसं सोडवणार आहे बघा 9 फॅक्टरियल आहे इथं 10 फॅक्टरियल इथं 14 आहे इथं 15 आहे मग याच्याने याला भाग द्या बघा 9 ला 9 पर्यंत गेले राहिले किती मित्रांनो इथं 10 जसे की तो उदाहरण दिलो 10 मध्ये 9 फॅक्टरियल आहेत म्हणून 9 पर्यंत गेलो राहिले 10 पण ते फॅक्टरियल नसणारे ती संख्या असणार आहे बघा इथं तुम्हाला 15 मध्ये 14 पर्यंत गेले स्वतः राहिले किती मित्रांनो 15 पण यांच्यामध्ये काय गुणाकार बघा 15 10 150 मग याचं उत्तर किती आला मित्रांनो 150 एक प्रश्न मी तुम्हाला लिहून देतो तुम्ही सोडवा मित्रांनो बघा तुम्हाला प्रश्न दिलोय तिसरा 7 फॅक्टरियल गुणाकारामध्ये 4 फॅक्टरियल भागाकारामध्ये 5 फॅक्टरियल गुणाकारामध्ये 3 फॅक्टरियल बरोबर उत्तर किती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये क्रमसंख्यावरती 6वा प्रकार चालू आहे आपलं 6वा प्रकार बघा कसा आहे बघा प्रश्न पहिला आहे 1 2 3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून प्रत्येक संख्येमध्ये एकदाच वापरून तयार होणाऱ्या एकूण 3 अंकी संख्या किती म्हणजे एकूण 3 अंकी एकूण संख्या किती म्हणले मित्रांनो म्हणजे कसं समजून घ्या पहिलं तर आपण एक बेसिक पद्धत बघू आणि एक ट्रिक बघू म्हणजे एक शॉर्टकट बघू मित्रांनो बघा ट्रिक काय असणार आहे आणि बेसिक काय पद्धत असणार आहे ते समजून घेऊ बघा पहिलं तर बेसिक पद्धत म्हणजे काय हे अंक डबलदा लिहायचं नाही म्हणजे दोनदा लिहायचं नाही एकदा लिहायचंय प्रत्येक संख्येत आणि 3 अंकी संख्या तयार करायचंय बघा 1 पासून किती संख्या तयार होतील करा 123 पहिली संख्या मग दुसरी संख्या काय रे बाळा 132 मग 132 दुसरी संख्या मग 1 पासून काय झाला 2 संख्या आता दुसरी कुठली संख्या तयार होणार का नाही होणार म्हणून आता याला गोल करा मित्रांनो आता याचं काय होणार बघा 231 बघा 213 मग 200 किती मित्रांनो 13 मग झाले किती आतापर्यंत 4 संख्या आता 3 पासून बघा 321 नंतर काय होऊ शकतो 312 आता मला सांगा मित्रांनो एकूण संख्या किती तयार झाले बघा 1 2 3 4 5 6 मग तुम्ही आता एवढं करत बसणार का पेपर मध्ये नाही मित्रांनो बघा सोपं आहे फक्त लँग्वेजला समजून घ्या मग याचं उत्तर किती आलंय एकूण किती संख्या तयार होतील 3 अंकी बघा 3 अंकी आहेत कुठलीही संख्या परत रिपीट झालेली पण नाहीये जर तुम्ही आता रिपीट आता यातलं कुठलीही संख्या घ्या तुम्हाला इथं रिपीट भेटेल जसं की मी घेतलो 213 बघा 213 इथं कुठेतरी दिसेल इथं आहे बघा तुम्ही काही ट्राय करा तुम्हाला परत संख्या तयार होणार नाही त्यामुळे कसं आहे आता याचं उत्तर आलंय तुमचं 6 पण ह्या ट्रिकने कसं सोडवाल हे पण समजून घ्या मित्रांनो ट्रिकने म्हणजे कसं याला आपण काय करू शकतो बघा 1 2 3 हे अंक आहेत का मित्रांनो प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या एकूण 3 अंकी
एकूण किती मित्रांनो 3 अंकी, 3 अंकीला अंडरलाईन करायचं आणि इकडे यायचंय मित्रांनो. 3 अंकी म्हणलेत का त्यांनी 3 ला 3 लिहायचं. मग 3 अंकी किती संख्या तयार होतील, इथं पण अंक किती 1 2 3, इथं पण 3 अंकीच म्हणले म्हणून याला काय करायचं मित्रांनो 3 फॅक्टरियल करायचं. आता तुम्हाला माहिती आहे 3 फॅक्टरियलची किंमत आपण कसं काढतो मित्रांनो 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3. 3 फॅक्टरियलची किंमत किती आली मित्रांनो 6. मग किती संख्या तयार झाल्या तुमची 6 संख्या इथं मिळाल्या मित्रांनो. ठीक आहे, हा प्रश्न समजला. सेम असंच प्रश्न अजून एक घेऊ मित्रांनो. बघा अजून एक कसं हे लिहून घ्या तुम्ही, तोवर मी इथं प्रश्न लिहितो मित्रांनो. बघा मी म्हणलो दुसरा प्रश्न आपल्याला तयार करायचा आहे 4 5 7 8. 4 5 7 8 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून पहिले हे पुसतो मित्रांनो. बघा हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून 4 अंकी, इथं काय येणार मित्रांनो 4 अंकी. 4 अंकी एकूण किती संख्या तयार होतील. बघा 4 अंकी म्हणले आणि इथं 4 अंक पण दिसतोय मित्रांनो. बघा या प्रश्नाला आपण कसं सोडवणार आहे, 1 म्हणजे 4 5 7 8 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या एकूण 4 अंकी संख्या किती. एकूण 4 अंकी म्हटलं तर आता काय तुम्ही असं लिहिणार का मित्रांनो याच्यापासून असं काही लिहायचं नाहीये मित्रांनो. मग तुम्हाला किती म्हणलंय 4 अंकी, मग 4 ला अंडरलाईन करा, इथं 4 ला लिहा. मग इथं तुम्ही काय करणार मित्रांनो इथं फॅक्टरियल करणार. मग तुम्हाला माहिती आहे आता 4 फॅक्टरियलची किंमत किती आहे मित्रांनो 24, म्हणून उत्तर पण किती असणार आहे 24. अजून एक प्रश्न घेतो मित्रांनो, मग पुढे आपण 7वा प्रकार बघू. बघा अजून एक प्रश्न मग कसं घेणार आहे तुम्ही समजून घ्या, नाही तर तुमच्यासाठी देतो मित्रांनो. तिसरा प्रश्न काय करा तुम्ही सोडवा. बघा प्रश्न आहे 7 5 3 1 4. बघा 7 5 3 1 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 5 अंकी संख्या किती. तयार होणाऱ्या सर्व 5 अंकी संख्या किती मित्रांनो. याचं काय करा तुम्ही हे सोडून कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाठवा मित्रांनो. आता प्रकार 7वा आहे. बघा 7वा मध्ये पहिला प्रश्न बघा. 7वा मध्ये पहिला प्रश्न म्हणले RED हे अक्षरे प्रत्येक शब्दात एकदाच वापरून तयार होणारे 3 अंकी एकूण शब्द किती. मित्रांनो आता तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही की असं लिहून, बेसिक मी तुम्हाला आधी एक प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. याला तुम्ही डायरेक्टली याला अंडरलाईन करायचं. किती 3 अंकी. 3 अंकी म्हणलंय 3 लिहा मित्रांनो. 3 ला काय 3 फॅक्टरियल. 3 फॅक्टरियलची किंमत किती असते मित्रांनो 6. मग किती शब्द तयार होतील 6. मग आता दुसरा प्रश्न पण बघा कसं आपल्याला सोडवता येईल हे लिहून घ्या तुम्ही. दुसरा प्रश्न बघा आपण इथं काय करू AMPS हे अक्षरे प्रत्येक शब्दात एकदाच वापरून तयार होणारे सर्व 4 अंकी, सर्व काय मित्रांनो 4 अंकी शब्द किती तयार होतील विचारले. 4 अंकीला 4 लिहायचं मित्रांनो. आता तुम्हाला माहिती आहे 4चं उत्तर किती येतं मित्रांनो 24. मग किती शब्द तयार होतील 24 शब्द तयार होतील मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा एक प्रश्न तुम्हाला मी देतो, तो प्रश्न सोडवा आणि याच्यामध्ये एक 4था प्रश्न मी तुम्हाला इथं सोडून दाखवतो मित्रांनो. तुमच्यासाठी प्रश्न देतोय बघा. PQRST हे अक्षरे प्रत्येक शब्दात एकदाच वापरून तयार होणारे सर्व 5 अंकी एकूण शब्द किती. 7वा प्रकार मधला बघा 4था प्रश्न घेतलाय आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा याला समजून घ्या, याला IMP करून तुम्ही समजून घ्या मित्रांनो. बघा तिसरा प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलोय. 4था प्रश्न बघा. GER हा एक अक्षर आहे. GER याबद्दल काय म्हटलं मित्रांनो हा एक अक्षर आहे असे गृहीत धरून त्यांनी काय म्हणले GER ला एक अक्षर तुम्ही माना. मग त्यानंतर म्हणले MANG हे अक्षरे बघा हे काय एक अक्षर आहे MANG हे अक्षरे प्रत्येक शब्दात एकदाच वापरून जास्तीत जास्त किती शब्द तयार होतील.
बघा मित्रांनो, आता टोटल तुम्हाला थोडंसं डोकं लावायचंय. पर्याय पण दिले 24, 48, 120 आणि 160. बघा इथंच किती अक्षरे झाले मित्रांनो, 1 2 3 4. आता त्यांनी काय 5 पण म्हणलं नाही, 3 पण म्हणलं नाही, 4 पण म्हणलं नाही, काहीच म्हणलं नाही. मग आपल्या डोक्याने आपल्याला उत्तर शोधायचंय मित्रांनो. कसं बघा, इथं हा एक अक्षर आहे, हा तर एक अक्षर झालं. मग 2 3 4 5 आणि हा एक किती झाले मित्रांनो, 1 2 3 4 5. मग एकूण तुमचे अक्षरे झाले 5. मग आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, 5 फॅक्टोरियलचं उत्तरच किती असतो, 120. बघा आपण पूर्ण शॉर्टकटने हे उत्तर सोडवले मित्रांनो. एकदा तुम्हाला मी बेसिक सुरुवातीला सांगितले, 120 पर्यायामध्ये सी हा पर्याय आहे मित्रांनो. मग तुम्ही काय समजले याच्यामध्ये की कुठलंही टॉपिक सोपं किंवा अवघड नसतो, त्याला बेस शिकावा लागतो. बेस शिकल्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर होतात मित्रांनो. बघा आज आपण काय केलंय, याचा भाग पहिला बघितलोय. भाग पहिला म्हणजे कसं मित्रांनो, आज 7वा प्रकार आपण इथपर्यंत बघितलेला आहे. 8वा प्रकार आपण उद्या बघू मित्रांनो, नाहीतर व्हिडिओ काय होईल, भरपूर मोठा होईल. मग 8वा प्रकार, 9वा प्रकार आणि पुढचे राहिलेले सर्व प्रश्न आपण उद्या बघू मित्रांनो. ठीक आहे.